व्हिटॅमिन B12 हे आपल्या शरीरात नाही तयार होत, त्यामुळे आपल्याला ते मोस्ट ऑफ द टाइम बाहेरनं घ्यावं लागतं. की मिल्क, डेअरी प्रोडक्ट्स किंवा कारण त्याच्यामध्ये एक प्रक्रिया असते. जेव्हा आपण मिल्क म्हणतो तर ते फर्मेंट होतं. नॉनव्हेजमध्ये पण ते फर्मेंट होतं. ते फर्मेंट झाल्यावर तो जो बॅक्टेरिया तयार होतो तो बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये B12 तयार करण्यासाठी किंवा B12 ला पकडून ठेवण्यासाठी कारणीभूत असतो. व्हेजचे पण खूप सारे सोर्सेस आहेत. अगदी आपल्या बेसिक ऍपल पासून, ऍपल जरी तुम्ही घेतलं तरी त्याच्यात सुद्धा B12 आहे. पालकमध्ये पण आहे, मशरूम मध्ये आहे, सोयामध्ये आहे, ओल्या खोबऱ्यामध्ये आहे. पूर्वीच्या काळी कुठं लोकांना असं एवढं B12 जे होतं. आपला प्रॉब्लेम आज काय की आपण जे फूड्स घेतोय ते रिफाईन घेतोय. जेव्हा मी नॉन रिफाईंड सिरियल्स घेतो, नॉन रिफाईंड कुठलंही, मग त्याच्यामध्ये आपला सिंपल जो खपली गहू असतो, होल व्हीट ज्याला आपण म्हणतो, किंवा रेग्युलर आपल्या ह्याच्यामध्ये ब्राऊन राईस म्हणजे अख्खा जर का मी भात घेतला, उकडा तांदूळ, त्याच्यामध्ये सुद्धा B12 असं काही नाही. स्त्रोत आहे. इथं कुठं फर्मेंटेशन आहे. आता साऊथ मध्ये आपण बघायला गेलो तर इडली आहे, डोसा आहे, हे पण सगळं फर्मेंटेड येतं. तर या फर्मेंटेड फूडमध्ये B12 हा ह्याचा राहतो.